हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हटलं की एक बुलंद आवाज. त्यांच्या भाषणाच्या शैलीत होतं खूप काही खास. 10 वर्ष मला झाली तरी पण मला अजून मूल होत नाही. अरे काय ते चायला चालेल तर उठत नाही आले तर कोण काय करणार. कुणावरती हल्ला करायचा असल्यास शस्त्र नव्हे तर शब्दच पुरे अशी होती त्यांची खासियत. शब्द बंदुकीच्या गोळीसारखे असतात. गेली गोळी की गेली परत शोधत नाही कुठे पडली. त्यांच्या भाषणाची सुरुवात आणि शिवसैनिकांचा जल्लोष शिवाजी पार्क कधीच नाही विसरणार. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, विरोधक देखील जायचे त्यांच्याकडे मदतीसाठी टोळीपासून. बाळासाहेब ठाकरे बोलायचे की राजकारणात कुणीच कुणाचा शत्रू नसतो. जे माझ्या वडिलांनी मला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतोय. मराठी माणसांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी ठाकरेंनी पेटवलं होतं रान. शिवसेना नसते तर या मुंबईमध्ये मागमुसे लागला नसता. मराठी माणूस कुठच्या पुढे फेकला गेला असता. महाराष्ट्रावरती वर्चस्व असणारा एकमेव नेता. त्यांच्या भाषणासाठी तुडुंब गर्दी व्हायची. आता पुन्हा एकदा शिवाजी पार्क गजबजणार, कारण दोन भाऊ एकत्र येणार. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दसऱ्याच्या मेळाव्यात होणार मनोमिलनाचा ऐलान. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जाणून घेऊयात आजचा स्पेशल रिपोर्ट. पुन्हा महाराष्ट्रात गरजणार